नागपुर जिले के पारशिवनी तहसील अंतर्गत आने वाले नागपुर जिले को छिंदवाड़ा से जोड़ने वाला नया पुल फलोरा पुल प्रशासन की अनदेखी के कारण जर्जर हो चुका है, जिसके कारण नागरिकों को बड़ी समस्या का सामना करना पड़ रहा है। पारशिवनी तहसील के आमली फाटा से लेकर नहिंगांव जोशी तक महामार्ग क्रमांक 753 की हालत एकदम जर्जर हो चुकी है तथा महामार्ग सहित 2 राज्यों को जोड़ने वाले पुल पर इतने बड़े गड्ढे हो गए हैं कि वाहन चालक को गड्ढों से बचकर चलने के चक्कर में दुर्घटना का शिकार होना पड़ रहा है। इस समस्या पर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण सहित तहसीलदार पारशिवनी एवं पारशिवनी थानेदार को ज्ञापन देकर महामार्ग सुधार की मांग की भी उठाई गई। नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग, नागपुर छिंदवाड़ा राष्ट्रीय महामार्ग या 2 महामार्गांना मधून जोडणारा हा नयाकुंडचा ब्रिज आहे। या ब्रिजवर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। येथून अवजड वाहन सुद्धा जातात व सतत इथून गावकरी लोक जात येत राहतात। या खड्ड्यांमुळे मोठ्या मोठ्या त्यांना त्या खड्ड्यांचे खोली समजून येत नाही आणि पाणी भरल्यामुळे तिथे गाडी घेऊन जात असताना अनेक लोकांचे ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहे आणि प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे लोकांना इथे खूप त्रास होत आहे। प्रशासनाने या रस्त्याची लवकर डागडुगी करून लोकांसाठी या रोडाला सोयीस्कर बनवावे ही विनंती। नैकुंडचा जो पुल आहे त्याच्यामध्ये खूप सारे गड्डे पडलेले आहे, तरी प्रशासनाने लवकर दक्षता घ्यावी, कारण की या रस्त्यावर खूप अपघात होतात। या 2-4 दिवसामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहे, गाड्या मोडून राहिलेल्या आहे।